100% त्यांनी राजीनामा द्यायला उशीर केलेला आहे. कारण माझ्या मते 2-3 आठवड्यापूर्वीच त्यांचे पक्षाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं स्पष्टपणे म्हणलं होतं की ज्यावेळेस नैतिकतेच्या आधारावरती माझ्यावरती पण काही वेळा गंडांतर आलं होतं, त्यावेळेस मी राजीनामा दिला होता. तर धनंजयनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा, हे एवढं सूचक वक्तव्य माननीय अजितदादा पवारांनी केल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी एका मिनिटामध्ये राजीनामा लगेच देऊन टाकायला पाहिजे होता. आणि जर अगोदर राजीनामा दिला असता तर एवढा क्षोभ, एवढा राग त्यांच्यावरती व्यक्त झाला नसता, थोडा कमी झाला असता. परंतु आता त्यांनी अजितदादांचंही ऐकलं नाही. काल परवापर्यंत अजितदादा पुन्हा पुन्हा त्यांना सांगत होते की तुम्ही राजीनामा द्या, तरी त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आमची अंतर्गत माहिती अशी आहे विलासजी की शेवटी काल राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सह्याद्री गेस्ट हाऊसवरती गेले. तिकडून सह्याद्री गेस्ट हाऊसवरती त्यांना बोलवण्यात आलं. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे साहेब यांना बोलवण्यात आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणले उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर राजीनामा नाही दिला तर 10 वाजेपर्यंत मी तुम्हाला मंत्रिमंडळातून वगळल्याचं पत्र राज्यपालांकडे पाठवेल, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमच्या कानावर आलंय. तेव्हा हा राजीनामा झालाय. म्हणजे तुम्ही सत्तेला किती दिवस चिटकून बसणार होता. आणि काल ज्यावेळेस ते फोटो चार्जशीटमध्ये दाखल केलेले फोटो बाहेर आले आणि विलासजी, माझं मत असं की मी काल आलो नाही मीडियाच्या समोर, मी थोडासा आजारी होतो. आणि 16/12/2024च्या माझ्या भाषणामध्ये मला वाटतं हे सगळे जे फोटो दाखवलेले आहेत हे सगळे मुद्दे मी मांडलेले होते.